परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पुन्हा एकदा परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी परमेश्वरानं त्याच्या मंदिरामध्ये त्याच्या भक्तगणासह त्यांनी आम्हाला एकत्र आणून ह्या शब्बात दिवशी ह्या सुंदर अशा सकाळच्या वेळेस परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी एकत्र आणलं. त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला स्तोत्र वाचन करूया. हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून मजवर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर, कारण मी आपला अपराध जाणून आहे. माझे पाप मजपुढे नित्य आहे. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. यजबाने, माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईन. मला म्हणजे मी बर्फावून पांढरा होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध पुसून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्यापुढून घालून देऊ नको आणि आपले पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीवा तुझ्या न्यायपरंतेचा गजर करील. हे प्रभू, माझे होठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही तर तो मी केला असता. होमबलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनेचे हित कर. यरूशलेमेचे कोट बांधून काढ, म्हणजे धार्मिकतेने केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. देवबाप, वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत, गौरवी, सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या शाबात दिवशी या सुंदर अशा सकाळच्या वेळेस तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या भक्तगणासह तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र केलंस, म्हणून तुझे उपकार मानतो. खरोखर परमेश्वरा, मागील 1 वर्षापासून जी महामारी संपूर्ण जगावर आलेली आहे आणि परमेश्वरा, तिचा उद्रेक पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जाणवण्यास सुरुवात झालेली आहे. परमेश्वरा, या सर्व महामारीपासून तू आमचं रक्षण करशील आणि आमच्याद्वारे तुझं गौरव तू करून घेशील, असा आमचा पूर्ण विश्वास आहे. होऊ दे परमेश्वरा, या शेवटच्या काळात तू येत असताना सर्व सृष्टीला स्वार्थीची घोषणा करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या आणि त्यास ख्रिस्त येशूचे शिष्य करा. ही जी आज्ञा तू आम्हाला दिलेली आहे, त्या आज्ञेचं पालन करून
आम्ही तुझी सेवा करत असताना, तुझी सुवार्ता गाजवत असताना तू आम्हाला ह्या महामारीपासून तू दूर ठेव आणि तुझे दिव्यदूतांचा कोट आमच्या भोवती असू दे, अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्र भाग निवडलेला आहे तो जुन्या करारातून प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन आजच्या मन्नासाठी आपण घेणार आहोत. जुन्या करारातून प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 9 आणि 10 वचन. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला. सर्व जगाला थकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याबरोबर त्याच्या दूतासही टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता तारण, सामर्थ्य व राज्य आमच्या देवाचे झाले आहे व अधिकार त्याच्या ख्रिस्ताचा झाला आहे. कारण जो आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषार्पण करणारा तो खाली टाकण्यात आलेला आहे. देवबाप वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचं वचन सांगण्यासाठी मी हर्षल भालेराव याला विनंती करतो की त्यांनी परमेश्वराच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करावं. ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. प्रियांनो, प्रभूच्या वचनातून मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी मिळाली याबद्दल पाळक साहेबांचे तसेच कार्यकारी मंडळाचे आभार. आजचा जो आपला विषय आहे आणि तुम्ही जर याचं शीर्षक वाचलं असेल तर आजचं शीर्षक मी दिलेलं आहे स्वर्गाचे कोर्टरूम. आपण पुष्कळदा ही एक म्हण पुष्कळ वेळेस ऐकली असेल की कोर्टाची पायरी चढू नये. आपण पुष्कळ वेळा आपण नेहमीच पाहायला गेलं तर कोर्ट, कचेऱ्या ह्या गोष्टींपासून आपण लांब पळत असतो. याचं कारण काय? कारण त्यामध्ये ज्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये जो मनस्ताप लोकांना होत असतो तो आपण टाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज आपण जे पाहणार आहोत आणि म्हणून आजचा जो आपल्याला विषय आहे ते म्हणजे स्वर्गाचे कोर्टरूम. प्रियांनो, मी जर तुम्हाला हा प्रश्न केला किंवा तुम्हाला जर मी हे सांगितलं की तुमच्या विरुद्ध, तुम्हाला माहीत नसेल परंतु तुमच्या विरुद्ध 24 तास स्वर्गाच्या कोर्टरूममध्ये खटला हा चालूच असतो, तर तुम्हाला काय वाटेल? हो, मी असंच सांगत नाही आहे, ही एक खरी गोष्ट आहे. तुमच्या विरुद्ध स्वर्गामध्ये खटला नेहमीच चालू असतो. तिथल्या कोर्टरूममध्ये तुमच्या विरुद्ध आरोप लावले जातात. याचं पवित्र शास्त्रामध्ये कुठे उल्लेख आहे तर आहे. आणि म्हणून आजचा जो आपण शास्त्रभाग पाहिलेला आहे त्याच्यातलं एक वचन मी आज घेणार आहे आणि आपण पाहणार आहोत की जर हे कोर्टरूम आहे तर निश्चितच आपली बाजू मांडता आपल्याला आलीच पाहिजे. आणि म्हणून आजचं आपलं वचन जे पाहणार आहोत ते आहे प्रकटीकरण याचा 12वा अध्याय आणि 10वं वचन. आणि ते वचन असं आहे, मी दुसरा भाग वाचत आहे. कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्यांच्यावर रात्रंदिवस आरोप करीत असे. सांगण्याचं मला तात्पर्य हे आहे की यामध्ये खूप स्पष्टपणे दिलेलं आहे की स्वर्गात देवापुढे दोषारोप, काही भाषांतरामध्ये दोषारोप हा शब्द आहे आणि काहीमध्ये आरोप असा शब्द दिलेला आहे. आणि शब्द एक फार महत्त्वाचा वापरलेला आहे आणि तो म्हणजे रात्रंदिवस, कधीच न थांबता. याचा अर्थ प्रियांनो सोपा आहे, माझं जे जीवन आहे याला कोणीतरी लक्ष ठेवून आहे, माझ्यावर कोणीतरी वॉच ठेवून आहे की मी कुठे चूक करत आहे, मी कुठे पाप करत आहे, मी कुठे खाली पडत आहे, याचं लक्ष कोणाला तरी आहे आणि किंवा कोणतरी ठेवून आहे. परमेश्वर तर आहेच आहे, परंतु माझ्यावरती दोष लावणारा,
माझ्यावरती आरोप लावणारा हा परमेश्वरासमोर रात्रंदिवस हे आरोप ठेवत आहे. आणि जर मी या ठिकाणी हे वचन वाचत आहे आणि आजचा जर मी हा विषय घेत आहे, तर यामधून मला 3 गोष्टी समजत आहेत प्रियांनो, की या ठिकाणी कोणीतरी आहे जो आरोप लावत आहे, कोणीतरी आहे जो आरोप ऐकून घेत आहे, आणि तिसरी गोष्ट ही आहे, कोणाच्या तरी विरुद्ध हे आरोप लावले जात आहेत. प्रियांनो, तुमच्यासमोर कोणतं दृश्य समोर उभं राहत आहे? निश्चितच जे कोर्टरूम आहे, एक न्यायालय असतं, याचं आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिसत आहे, की या ठिकाणी एक न्यायाधीश आहे, या ठिकाणी एक आरोप करणारा आहे. एक साध्या सोप्या भाषेमध्ये, कोर्टाच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे वादी आणि प्रतिवादी असे या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टर्स किंवा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, की जर मला आरोप लावायचे आहेत तर त्यासाठी नियम असणं गरजेचं आहे. कारण जर नियम नाहीत तर कोणीही माझ्यावर आरोप लावू शकत नाही. तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला समजून घ्यायचा आहे तो हा आहे, की जर नियम आहेत तरच आरोप लावता येत असतात. आपण जर आपल्या आजूबाजूला असणारे जे आपले न्यायालय आहेत, कोर्ट्स आहेत, याचं जर आपण चित्र पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा एक केस कोर्टात उभी कधी राहते प्रियांनो? एक केस कोर्टात त्याच वेळेस उभी राहते ज्यावेळेस कोणता तरी नियम हा मोडला जातो. जर नियम मोडला नाही तर तुमच्या विरुद्ध खटला किंवा केस किंवा आरोप कोणीही लावू शकत नाही. आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये मला वाटतं जून जुलैच्या दरम्यान पुष्कळ आपल्याकडे वेळ होता, लॉकडाऊन होतं, आणि टी व्हीवरती आपण फार रंगात आलेली अशी जी गोष्ट घडली होती तर ते म्हणजे सुशांत सिंग मर्डर केस. आता याच्यामध्ये आपण पुष्कळ जणांनी अनुभवलेलं आहे की कसं सुशांत केस, ज्याच्यामध्ये रिया चक्रवर्ती, तो अर्णब गोस्वामी रिपब्लिक चॅनलचा, याच्यामध्ये कसं युक्तिवाद झाला, मीडियाने कशा गोष्टी फिरवल्या आणि कशा कोर्टामध्ये एकमेकांकडून दावे प्रतिदावे ठेवले गेले, आणि कसं IPC इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या अंतर्गत कसे एक एक कलम काढून गुन्हा कोणता आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न प्रत्येक बाजू करत होती, की या व्यक्तीला जामीन का मिळाला पाहिजे, जामीन का नाही मिळाला पाहिजे, काय चूक घडलेली आहे, खरंच घडलेली आहे का, पुरावे आहेत का नाही आहेत. अशा पुष्कळ रीतीने ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण न्यूज चॅनलवरती आपण स्वतः पाहत होतो. याच्यामधून एक गोष्ट आपल्याला कळली प्रियांनो, की येस, याच्यामध्ये नियम हे महत्त्वाचे आहेत, आणि नियम जर मी मोडत आहे तर मी स्वतःला एक आरोप माझ्यावरती लावण्यासाठी ओपन करत आहे. समोरच्या व्यक्ती माझ्यावरती आरोप लावू शकतो. आता आपण हे पाहूयात प्रियांनो, की नियम जर आहेत, हे नियम आले कुठून आणि आले कधी? हे नियम आता आपण पाहतो की इतकं मोठं म्हणजे लॉ जर आपण पाहायला गेलं तर इतकं मोठं एक अभ्यासाची एक बाजू आहे. आपले कोर्ट्स, आपले जे न्यायालय आहेत हे त्याच्या आधारे चालतात. तर हे जर मला पाहायचं आहे, मला हे समजणं गरजेचं आहे की जर हे नियम आहेत तर हे नियम कुठून आले, आणि याचं जर मला उत्तर हवं असेल प्रियांनो तर याचं उत्तर मला सापडतं. मला जावं लागेल माझा उगम कुठून झाला, माझी निर्मिती कुठं झाली, आणि ते मला सापडेल उत्पत्तीच्या पुस्तकात. आता त्या ठिकाणी मला याचा शोध घ्यावा लागेल की एक मनुष्य तयार का झालेला आहे, त्याची निर्मिती का झालेली आहे, आणि याचं आपल्याला उदाहरण किंवा याचं जे प्रूफ आहे हे आपल्याला सापडतं उत्पत्ती याचा 1 अध्याय आणि 26वं वचन मी वाचून दाखवतो. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर चालणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील.
शेवटचं जे वाक्य आहे ह्या वचनातलं ते फार महत्त्वाचं आहे. पर्पज. माझा पर्पज काय होता प्रियांनो? माझा पर्पज हा होता, मला निर्माण यासाठी केलं की मला सत्ता चालवण्यासाठी माझी निर्मिती झालेली आहे. आणि जर सत्ता चालवण्यासाठी माझी निर्मिती झालेली आहे तर त्याच्या पुढे परमेश्वराने एकच कंडिशन टाकली आणि तो मी असं म्हणतो तो पहिला नियम परमेश्वराने मानवाला, कारण त्यावेळेस मानव जाती नव्हती, तर मानवाला जर नियम पहिला कोणता दिला असेल तर तो हा होता जे आपल्याला उत्पत्ती 2:17 आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या आधी ज्यावेळेस मानवाची निर्मिती झाली त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा एकही नियम त्यामध्ये दिलेला नव्हता. आणि तो नियम जो पहिला दिला गेला तो हा होता, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आता या ठिकाणी एक खूप महत्त्वाची गोष्ट मी सांगत आहे. परमेश्वराने ही जी गोष्ट आदामाला, जो पहिला मानव आहे, त्याला ज्यावेळेस हा नियम लावून दिला त्यावेळेस हा नियम सांगत असताना फक्त आदाम ऐकत होता असं नाही. या ठिकाणी हा जो नियम लावून देण्यात आला, हा नियम ज्यावेळेस परमेश्वराने आदामाला सांगितला त्यावेळेस दोषारोप करणारा तो सैतान तो देखील हे शब्द ऐकत होता. त्याला हे माहीत होतं पक्क की हा जर नियम दिलेला आहे, मला आता फक्त इतकंच बघायचं आहे की जर परमेश्वर जो आहे तो लबाड बोलत नाही, आपल्या शब्दापासून तो कधीच फिरत नाही. आणि जर हा नियम लावून दिलेला आहे, मला आता ह्याची काळजी घ्यावी लागेल की हा मानव हा नियम तोडतो का नाही तोडत. हा पहिला नियम या ठिकाणी दिलेला आहे. कोणता नियम आहे? नियम हा आहे, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको, कारण ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आपण उत्पत्तीमध्ये जर आपण पुढे वाचत गेलो प्रियांनो, याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की या ठिकाणी नियम मोडण्यात आला. मला हे सांगू द्यात, असं कदाचित ह्याचं मेन्शन नाही, पण असं झालं असेल, ज्या क्षणी आदामाने नियम मोडला, हा सैतान धावत जाऊन त्याच्या कोर्टरूममध्ये, त्याच्या असेंब्लीमध्ये, त्या ठिकाणी जाऊन देवासमोर उभा राहिला असेल आणि दोषारोप करणाऱ्या एका व्यक्तीसारखा किंवा एका दोषारोप करणाऱ्या वकिलासारखा हा बोलला असेल, बघ तुझ्या व्यक्तीने, तू तयार केलेल्या मानवाने या ठिकाणी नियम मोडलेला आहे, याला मरावं लागेल, याचा मृत्यू हा अटळ आहे. हे या ठिकाणी सैतानाने हा दोषारोप केला. हेच चित्र आपल्या जगात सुद्धा आजूबाजूला हेच आहे प्रियांनो, की ज्यावेळेस नियम मोडला जातो, हा आरोप लावणारा हा ओरडून ओरडून सांगत असतो, ह्या व्यक्तीने नियम तोडलेला आहे, याला शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि म्हणून आपण ज्यावेळेस आपण पाहतो याच्यामध्ये आपल्याला हे कळतं लेवीय 17:11 की त्याचं जे ते पाप जे झालं, तो जी चूक झाली त्याची शिक्षा मानवावर येऊ नये म्हणून परमेश्वराने अर्पण द्यायला मानवास सांगितलं मोशेद्वारे. आणि मग तिथून पुढे ही नियमावली येत गेली आणि हे नियम आपल्यावरती पडले. लेवीय 17:11 जर आपण वाचलं, याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की तिथे परमेश्वराने सांगितलं की या ठिकाणी तुला जे मी तयार केलं होतं आणि तू जी चूक केली त्याच्यासाठी तू मरणं योग्य आहेस, परंतु तुझ्यासाठी या दोषारोप करणारा जो आहे हा मला लबाड ठरवू नये, और मी खरा परमेश्वर आहे, यासाठी मला काहीतरी सोय करणं गरजेचं आहे. म्हणून त्यापुढे सगळे नियम हे सुरू झाले. हे वचन आपण पाहूयात. शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे, कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. येस, या ठिकाणी खूप वचन क्लिअर दिलेलं आहे की शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे, कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच
प्रायश्चित होत असते. आणि यानंतर सगळी नियमावली आपल्यावरती आली. हे चालत गेलं. हे नियम अजून अस्तित्वात आहेत का? पुष्कळ जण आपण पुष्कळ वेळेला स्वतःच्या कन्व्हिनियन्ससाठी ख्रिस्त आला आणि त्याच्यामध्ये नियमशास्त्र संपलं असं स्वतःला समाधानकारक अशी उत्तरं आपण देत असतो. आणि म्हणून आपण हे विचार करतो की नाही, मी नियमाला बांधील नाही, नियम अस्तित्वात नाहीत. परंतु याची जाणीव आहे प्रियानो तुम्हाला, तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे तो दोषारोप करणारा. आणि नियम कुठेच गेलेले नाहीत. नियम हे तसेच आहेत अजून पण. उलट मी हे सांगेल, जसं कोणत्याही देशाच्या घटनेमध्ये और संविधानामध्ये जसे अमेंडमेंट्स केले जातात, जशा सुधारणा केल्या जातात, त्याचप्रमाणे आपल्याही घटनेमध्ये पवित्र शास्त्राच्यामध्ये अमेंडमेंट्स झाल्या, सुधारणा झाल्या. आणि त्या कधी झाल्या? ख्रिस्ताच्या येण्याने झाल्या. आणि त्याचं वचन जे दिलं आहे ते वचन आहे मत्तै 5:17 ते वचन इतकं स्पष्ट सांगतं. आपण हे वाचूयात. नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द कराव्यास नव्हे तर पूर्ण कराव्यास आलो आहे. हे समजणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळेला इतकं वचन इतकं क्लिअर आहे. ख्रिस्ताला हे माहीत होतं की मानव हा बुद्धीने इतका चतुर आहे की तो स्वतः समजून घेईल की आता जर ख्रिस्त आलेला आहे, मला मुभा आहे की जे जुन्या कडक नियम होते त्यामधून मला सुटका आहे. आता ते माझ्यावर लागू होत नाहीत. तारण माझ्या हातात आहे. यस, तारण आहे. त्याचा अर्थ हा होत नाही की नियम रद्द झाले. उलट मी सांगेल याच्यामध्ये अमेंडमेंट्स आलेत. तुम्हाला माहिती आहे, आपली जी भारतीय घटना आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन आहे और आपले जे नियम आहेत याच्यामध्ये 1950 साली ज्याला आपण रिपब्लिक डे म्हणतो त्याच्यापासून जे आपण अंमलात आणलं तेव्हापासून आत्तापर्यंत टोटल आपली घटना 103 वेळा अमेंडमेंट्स आलेले आहेत और त्याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत. जागतिक घटनेमध्ये सुधारणा होऊ शकतात, तर ह्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्या. ख्रिस्ताने येऊन त्याच्यामधले गॅप्स भरून काढलेले आहेत. आपण पुष्कळ वेळेला पाहिलेलं आहे की खून करू नको असं दिलेलं आहे, परंतु जर एखाद्या व्यक्तीला अर्धमेलं करून सोडलं तरी ते मारण्यासारखंच आहे, पण नियम मोडला जात नाही. हे ख्रिस्ताला माहीत होतं हे लोक करतील. व्यभिचार करू नको, ठीक आहे, वैयक्तिकरित्या करणार नाही, पण विचारणे तर करू शकतो ना. ह्या सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्ताला माहीत होत्या. म्हणून त्याने, मी उलट हे सांगेल, त्याने येऊन ते नियम अजून कडक केले. ते अजून त्याच्यामधले गॅप्स भरून काढले. हे जे आहे, ही जी पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगितलेली आहे ही यासाठी प्रियांनो, कारण जे मी आधी सांगितलं की तुमच्या विरुद्ध खटला चालू आहे, याची जाणीव तुम्हाला आहे का? आणि जर तुमच्या विरुद्ध खटला चालू आहे तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे माझे दोष काय आहेत, मी नियम कोणते मोडलेले आहेत. कारण जर मी दुर्लक्ष केलं, इग्नोर केलं और इग्नोरन्समध्ये राहिलो तर मला शिक्षा होणं हे पक्कं आहे. प्रियांनो, जगाच्या नियमांची विचारसुद्धा करू नका, कारण हे जीवन 60 ते 70 वर्षाच्या पुढे नाही, परंतु त्याच्यानंतरचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये ह्या खटल्यामध्ये जे माझ्यावर आरोप लावणे जाणार आहेत और लावले जात आहेत ते क्लिअर करणं, त्याला उत्तर देणं आणि त्यासाठी काहीतरी झटपट करणं हे गरजेचं आहे. आता आपण जे पाहणार आहोत ते हे पाहणार आहोत की जर मला लढायचं आहे ह्या नियमांसाठी, की माझ्यावर जे आरोप लावलेले आहेत, तर मला नियम माहीत असणं गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ताच मी जो तुम्हाला मुद्दा सांगितला प्रियांनो, तो खूप महत्त्वाचा आहे. तो यासाठी की जर हा खटला चालू आहे माझ्याविरुद्ध जर केस चालू आहे आणि माझ्याविरुद्ध जर कोणी दोषारोप 24 तास करत आहे, तर कुठंतरी मला लढणं गरजेचं आहे, माझी बाजू मांडणं गरजेचं आहे मला. आणि दुसरी गोष्ट, मी बाजू त्याच वेळेस मांडू शकतो ज्यावेळेस मला नियम माहिती असतील. आणि नियम मला कधी माहीत असतील तर ज्यावेळेस मी पवित्र शास्त्र वाचेल,
आजचा जो आपला विषय आहे ना प्रियांनो, स्वर्गाचे कोर्टरूम, मला यामधून एकच मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की पवित्र शास्त्र वाचणं आपल्याला का गरजेचं आहे. हो येस, त्याच्यामधून आपल्या आत्म्याची वाढ होते, तेही खरं आहे. आणि अजून एक वन ऑफ द कारण जे आज तुम्हाला मला सांगायचं आहे ते हे आहे की मला त्याच्यातले नियम माहीत असणं गरजेचं आहे. मला माझी बाजू जर सांगायची असेल ते मला माहीत असणं गरजेचं आहे. नकळत माझ्याकडून जर कोणत्या चुका होत असतील आणि त्या कोणत्या होऊ शकतात याची जाणीव मला असणं गरजेचं आहे. प्रियांनो, तुम्ही आणि आम्ही कोणीच नाही. जर ख्रिस्त स्वतः यामधून वाचू शकला नाही तर तुम्ही आणि मी कोण आहोत. ज्यावेळेस ख्रिस्त या जगामध्ये एक मानव म्हणून जन्मास आला, त्याच्यावरती या पृथ्वीचे नियम लागू होत होते. आणि म्हणून तो ज्यावेळेस या ठिकाणी आला, पवित्र शास्त्रामध्ये एक आपला शास्त्रभाग आहे, अरण्यात येशूची परीक्षा. तो युक्तिवाद आपल्या सर्वांना माहीत आहे. तो युक्तिवाद असाच आपल्या मनाचे विचारमधून झालेला नाही आहे. सैतानाने ज्यावेळेस आपली बाजू मांडली आणि येशू ख्रिस्ताला भुलवण्याचा किंवा त्याला काबीज करण्याचा प्रयत्न केला, तो फक्त होता नियमातून आणि वचनातून. परंतु ख्रिस्त त्याने ज्यावेळेस उत्तर दिले त्यावेळेस त्याने वचनातूनच त्याचे उत्तर दिले. याला म्हणतात युक्तिवाद. हा जो युक्तिवाद होता, या ठिकाणी सैतान पराभूत झाला. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्यात, येस, मी हे मान्य करेल की ख्रिस्त आपली बाजू मांडण्यासाठी आहे परमेश्वरासमोर, परंतु ते न्यायाच्या दिवशी आहे. आणि त्याच्या आधी रोज मी माझं जीवन जे जगत आहे याच्यामध्ये माझ्या जे बॅटलफील्ड ऑफ द माइंड ज्याला मी म्हणतो, माझ्या मनाचं जे युद्धपटल आहे त्याच्यावरती प्रत्येक क्षणी हा युक्तिवाद माझ्यासोबतच चालू असतो. आपल्या स्वतःच्या सोबत आपलेच विचार आपल्याशी लढत असतात. सैतान ज्यावेळेस आपल्यावर हल्ला करत असतो तो असेच छोटे छोटे क्षण शोधत असतो. आणि हाच तो युक्तिवाद मला तुम्हाला सांगायचा आहे. पुष्कळ वेळेला कोणी पाहत नसताना मी ज्यावेळेस एकट्यामध्ये आहे, नको त्या गोष्टी करण्याच्या मार्गावरती आहे, मी स्वतःचं समाधान यानेच करत असतो की हे केलं तर ठीक आहे, नियम कोणता मी मोडत तर नाही आहे, परमेश्वराला तर काही वाईट वाटणार नाही आहे, असं तर मी काही करत नाही आहे चुकीचं. स्वतःच्या मनाचं समाधान करून घेणं यालाच युक्तिवाद, जो अरण्यात येशूची परीक्षा झाली त्या ठिकाणी उघड उघड दिलेलं आहे की असं बोलण्यात आलं. परंतु असं नाही का प्रियांनो, आपण रोज कित्येक वेळा स्वतःशी बोलत असतो. असे रोज कित्येक क्षण येतात 24 तासामध्ये ज्या ठिकाणी निर्णय घेणं आपल्याला गरजेचं असतं की हे करणं योग्य आहे का नाही. ते मोबाईलवरचे साईट्स, त्या मोबाईलवरचे चित्र और नको ती नाती हे कंटिन्यू करणं और त्याच्यामध्ये राहणं योग्य आहे का नाही, याच्याशी आपण झगडत नाही का. पुष्कळ वेळेला व्यसनाधीन गेलेले पुष्कळसे जण आहेत. त्याच्यामध्ये एक ग्लास पिल्याने मी तर काही वाईट करत नाही आहे. सैतान इथेच अटॅक करत असतो. तो जे भुलवतो तो या ठिकाणी भुलवत असतो. एक करून बघ, काही हरकत नाही, तुझ्यावरती कृपा आहे, तुझ्यावरती ख्रिस्ताचं रक्त आहे, तू कधीही क्षमा मागू शकतोस आणि कधीही तू तुझ्या पापातून मुक्त होऊ शकतोस. परंतु मला हे सांगू द्यात, ज्या क्षणी ही गोष्ट तुम्ही करून बसता त्या क्षणी सैतान धावत जातो आणि म्हणून प्रकटीकरण 12:10 प्रमाणे तो त्या सिंहासनासमोर जाऊन उभा राहून म्हणतो, बघ नियम मोडला, याच्यावर शिक्षा बांधील आहे. आणि म्हणून प्रियांनो, न्यायाच्या दिवसाचा तर तो खूप नंतरचा भाग आहे. माझ्या मृत्यूनंतर आपल्या माहीत नाही परमेश्वराचं येणं कधी होईल, परंतु इथे त्या शिक्षेस पात्र आम्ही आहोत. आणि म्हणून नकळत पुष्कळशा गोष्टी आमच्या मागे लागून आलेल्या आहेत. याची जाणीव आम्हाला आहे का, हे समजणं गरजेचं आहे. रोजच्या जे माझं मनाशी युद्ध चालू आहे, हे जे रोज सैतान माझ्या मनाशी खेळत आहे, याचं कुठंतरी ऑब्झर्वेशन कोर्टात चालू आहे, याची जाणीव आपल्याला आहे का. बायबलमध्ये वचन खूप क्लिअर आहे की जर तुम्हाला ख्रिस्त समजलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तरीही पाप करत राहता, तर तुमच्यासाठी असं कोणतंच अर्पण उरलं नाही जे दिलं जाईल. आणि हे दिलेलं आहे आपल्याला इब्री 10:26
कारण सत्याने ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी पुरस्सर पाप केले तर पापाबद्दल यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही. आणि म्हणून यामध्ये सैतान टपून बसलेला आहे. क्षणोक्षणी याचा विचारच करू नका तुम्ही की जर तुम्ही बुडून बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळालेलं आहे तर तुम्ही सेफ आहात. अजिबात नाही. उलट त्याच्यानंतर तुमची परीक्षा जास्त होणार आहे आणि त्या क्षणी तुमच्यावरती ऑब्झर्वेशन हे जास्त स्ट्रिक्ट असणार आहे. आणि म्हणून आजचा विषय घेतलेला आहे स्वर्गाचे कोर्टरूम. जसं जसं तुम्ही जास्त जवळ जाता तसं तसं तुम्हाला जास्त नियम माहीत असणं गरजेचं आहे. कारण सैतान तुम्हाला कोणत्याही क्षणी टपून बसलेल्यासारखा तो तुम्हाला भुलवू शकतो आणि तुमच्याकडून ती चूक घडवून आणू शकतो. वचन आहे ना आपल्यामध्ये, 1 पेत्र 5 अध्याय 8 वचन, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. प्रियांनो, ह्याची काळजी मला घेणं फार गरजेचं आहे की जर मी रोज माझं जीवन जगत आहे, मला ह्याची जाणीव ज्यावेळेस मी सकाळी उठतो, मला हे माहीत असणं गरजेचं आहे की माझ्यावरती कोणीतरी लक्ष ठेवून आहे, पाळत ठेवून आहे, कोणतरी माझ्यावर स्पाय करत आहे की हा कधी चूक करेल. मी मागचा जो संदेश दिला मी म्हणून दिलेला होता की ॲम्बॅसेडर्स ऑफ क्राइस्ट. एक ॲम्बॅसेडर जो असतो तो एक सरकारी अधिकारी असतो आणि जितकं तुमचं पद उंच तितकं तुमच्यावर लक्ष जास्त. माझं जेवढं पद उंच मी जास्त क्रिटिसिझम खाली आहे, माझ्यावरती जास्त लक्ष आहे सैतानाचं आणि म्हणून मला ते करणं गरजेचं आहे, मला तेवढं सांभाळणं गरजेचं आहे. प्रियांनो, नियम जे आहेत हे कुठेच गेलेले नाहीत. आपण पुष्कळ वेळेला हे डोक्यातून काढून टाका की आपण कृपेत जगत आहोत, आपल्यावरती ख्रिस्ताचं रक्त आहे म्हणून मला कोणी काही करू शकत नाही. चुकीचं आहे. जगात जे 10 आज्ञा आहेत त्या अजूनही आपल्या जगिक कोर्टाच्या नियमांमध्ये त्यासुद्धा आहेत. कसं हे पाहूयात आपण. चोरी करू नको आहे ना 10 आज्ञांपैकी. हे जगामध्ये कुठं आहे? IPC सेक्शन 378 हे त्या ठिकाणी चोरीचा उल्लेख करतं. व्यभिचार करू नको आहे का आपल्या नियमामध्ये जगाच्या? येस, IPC सेक्शन 497. त्याच्यानंतर खून करू नको नियम आहे ना 10 आज्ञांमध्ये, आहे का उल्लेख? येस, IPC सेक्शन 300. खोटी साक्ष देऊ नको हे तुम्हाला माहिती आहे. IPC मध्ये फॉल्स एव्हिडन्सच्या खाली IPC सेक्शन 191 आणि 193च्या अंडर फॉल्स एव्हिडन्सचा उल्लेख केलेला आहे. यांनो, जर हे नियम अजूनही लागू आहेत तर आपण का म्हणतो हे आणि आपण का स्वतःला समाधान करून देतो की नियम संपून गेलेले आहेत, आम्ही नियमाखाली जगत नाहीत? मी उलट हे सांगेल, आपण जास्त कडक नियमांखाली जगत आहोत आणि आपल्यावर लक्ष फार बारीक आहे. आपण ह्यामधून सुटत नाहीत. आणि म्हणून जर मी ॲम्बॅसेडर आहे, जर माझं पद तेवढं आहे आणि जर मला ख्रिस्त माहीत आहे, माझ्यावर केस किंवा माझ्यावरचा जो खटला आहे तो अधिक तीव्रतेने चालू आहे. कारण माझ्या आत्म्यासाठी हे युद्ध आहे. आणि म्हणून ह्या कोर्टरूममध्ये जर मी जगत आहे, मला हे कोर्टरूमला जर मला सामोरं जायचं आहे, रोज माझी बाजू जर मला मांडायची आहे तर मला पवित्र शास्त्र माहीत असणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळेला बायबलमध्ये वचन आहे, माझ्या लोकांचा नाश हा अज्ञानामुळे झालेला आहे. माय पीपल हॅव पेरिश्ड बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज. आणि म्हणून ज्यावेळेस लोक म्हणून मी जे वाक्य वापरलं की कोर्टाची पायरी चढू नये, हा जो नियम, ही जी म्हण पडली ना, ही त्यासाठी पडली कारण नियम आपल्याला माहीत नसतात. पुष्कळ लोकांना नियम माहीत नाहीत. आपण कोणते नियम मोडतो, काय करतो माहीत नाही, करत चालतात. आणि म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा मी हेच सांगेल, मला का शास्त्रातले नियम माहीत असणं गरजेचं आहे की मी कोणते तोडत आहेत. कारण जर मी लक्ष दिलं नाही तर ते तसेच वाढत पाईलअप खात्यात जमा होत जाणार आहेत. जसं RTOने आता तयार केलेलं आहे ना की जर तुम्ही एखादा नियम मोडला ते लगेच पैसे घेत नाहीत. ते काय करतात, फोटो काढतात आणि तुम्हाला SMS येत असतो आणि ते नंतर तुम्ही घरी बसून ऑनलाईन तुमचे पैसे भरून टाका. जर पैसे भरले नाहीत, अजून जर कोणता नियम पडला तर ते त्या रकमेमध्ये ॲड होत चालतात. तसंच हे आहे. याच्यामध्ये शिक्षा लगेच होणार नाही, परंतु एका काळानंतर त्याचे परिणाम तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. तर हा जो मी पहिला मुद्दा किंवा जे सगळ्यात महत्त्वाचं आपण जे पाहिलेलं आहे तर ते हे आहे की याच्यामध्ये आपल्याला पवित्र शास्त्र वाचणं का गरजेचं आहे. कारण
मला नियम माहीत असणं गरजेचं आहे आणि मी कोणते नियम मोडत आहे, त्याच्या शिक्षा काय काय आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. ही झाली एक बाजू प्रियांनो, की ज्या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या विरुद्ध जो खटला आहे त्याबद्दल सांगितलं. आता दुसरी जी महत्त्वाची बाजू मला तुम्हाला सांगायची आहे ती ही आहे की या ठिकाणी आपण एक वचन पाहिलं होतं की आपलं नागरिकत्व कुठलं आहे. आपलं नागरिकत्व तर स्वर्गात आहे. आता थोडंसं इमॅजिन करा याच्यामध्ये, जर मी भारतात राहत आहे आणि जर मी भारताच्या संविधानाखाली आहे तर मूलभूत अधिकारसुद्धा माझे आहेत हे आपल्याला माहीत आहे. फंडामेंटल राईट्स किंवा फंडामेंटल प्रिव्हिलेजेस हे आपल्यावर लागू आहेत. कोणच ते डिनाय करू शकत नाही. त्याच्यामध्ये काय काय आलं बरं? फंडामेंटल राईट्समध्ये फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ रिलिजन, फ्रीडम ऑफ एज्युकेशन हे माझे मूलभूत अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स. आणि जर एखाद्याला माहीतच नसेल तर त्याचा कोणीही दुरुपयोग करू शकतो किंवा ते त्यापासून वंचित राहू शकतात, याची जाणीव आम्हाला आहे का? पुष्कळशा खेडेगावांमध्ये जे 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 लोक आहेत ज्यांना ज्ञान नाही, जे अशिक्षित आहेत, इलिटरेट आहेत, त्यांना माहीत नसतात ह्या गोष्टी आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा दुरुपयोग केला जातो, त्यांना त्यापासून वंचित ठेवलं जातं. प्रियांनो, जर मी स्वर्गाचा नागरिक आहे, इफ आय ॲम द सिटिझन ऑफ हेवन, मला काय आहेत का फंडामेंटल राईट्स? मला काही फायदे आहेत का त्याच्यामधून? आहेत. आणि म्हणून मला शास्त्र माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही पुष्कळ वेळेला मला जो एक तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे तो हा आहे, फंडामेंटल राईट्स मी यासाठी सांगितले प्रियांनो की ज्यावेळेस माझ्या विरुद्ध एखादी खटला चालतो और केस चालते किंवा कोर्टात एखादी बाजू मांडली जाते, एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की एक वकील नेहमी जुन्या केसेसचा रेफरन्स देऊन आत्ताची केस लढत असतो पुष्कळ वेळेला. आता मध्ये ज्यावेळेस ट्रिपल तलाक याच्यावरती ज्यावेळेस युक्तिवाद झाला त्यावेळेस राजीव गांधीच्या काळामधली शहाबानो केस याच्याविषयी त्यांनी रेफरन्सेस देत बसले आणि अशा अनेक केसेस ज्या घडल्या आणि त्याच्यामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी काय काय नियम त्याच्यामध्ये त्यांनी न्याय दिला और त्यांनी काय काय रिझल्ट्स दिले ते डिस्कस करून आत्ताचे ह्याच्यामध्ये ते बोलले जातात. आणि वकील नेहमी सांगतो की असा नियम तुम्ही याच्या आधी दिला होता, असा निकाल तुम्ही दिला होता, म्हणून आत्ता हे करणं गरजेचं आहे, आता आपण याला असं पाहिलं पाहिजे. कधी पण बॅकडेटेड रेफरन्सेस दिले जातात. प्रियांनो, जर मी सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जर मी माझी बाजू मांडत आहे और मला माझ्या हक्कांसाठी लढायचं आहे, मला हे माहीत असणं गरजेचं आहे की माझ्या शास्त्रामध्ये अशा घटना घडल्यात का की ज्या प्रॉब्लेममधून जर मी जात आहे तर मी त्या गोष्टी जर मी त्या न्यायाधीशासमोर ठेवल्या तर माझ्या गोष्टींना मला निकाल मिळेल आणि मला माझ्या गोष्टींना उत्तर मिळेल. यासाठी पवित्र शास्त्र वाचणं गरजेचं आहे. येस, आत्मिक वाढ होते, त्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, ते सुद्धा आहेत, ते तर महत्त्वाचे आहेतच, परंतु ह्या बाजूने कधी विचार केला आहे का की येस ते जे शास्त्र आहे ना त्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत की जर त्या गोष्टी मी माझ्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराला सांगितल्या, त्या न्यायाधीशाला की परमेश्वर तू असं केलेलं आहे तर तू हे या ठिकाणी माझ्यासाठी हे कर, त्याला करावं लागेल कारण मी पण एक मानव आहे, त्या काळात देखील ते मानव होते, त्यांच्यासाठी जर झालेलं आहे नियमाच्या खाली ते नियम माझ्यावर पण लागू आहेत. आणि म्हणून जसं एका कोर्टरूममध्ये केस लढली जाते और युक्तिवाद केला जातो, मी देखील माझी बाजू मांडेल त्यावेळेस मला याच रीतीने माझी बाजू जर मी मांडली तर मला नक्कीच उत्तर मिळेल. बघूयात या ठिकाणी कोणी आंधळा आहे का त्याच्यामध्ये. प्रियांनो, जर आपण या ठिकाणी परमेश्वराला सांगितलं, आता मी कोर्टाच्या भाषेमध्ये सांगेल, ठीक आहे, कोणी आंधळा आहे का, ओके, या ठिकाणी जर मी प्रेयर करेल किंवा मी ज्यावेळेस माझी याचना समोर ठेवेल त्या न्यायाधीशासमोर तर मी हेच सांगेल की मार्काचं पुस्तक याचं सेक्शन 8 आणि सबसेक्शन 22 आणि 26मध्ये ख्रिस्ताने या आंधळ्या व्यक्तीला जर बरं केलेलं आहे तर तोच अधिकार माझ्यावर देखील आहे, हा आंधळा बरा झालाच पाहिजे. प्रियांनो, तुमच्यावरती कर्ज आहे का, आर्थिक अडचणी आहेत का, अशीच एखादी घटना बायबलमध्ये घडली आहे का, हे माहीत असणं मला गरजेचं आहे. आणि म्हणून मला जर माझ्या ह्या गोष्टीमधून सुटका हवी असेल तर मला ते कोट करणं गरजेचं आहे. आणि ते कुठं दिलेलं आहे, मी हे सांगेल, ओके ठीक आहे,
दुसरे राजेचं पुस्तक याचा 4थं सेक्शन आणि 1 ते 7 सबसेक्शनमध्ये दिलेलं आहे. एक घटना अशी घडली होती जुन्या काळामध्ये की ज्या ठिकाणी त्या विधवेसाठी तिचे लेकरं ते गुलामगिरीमध्ये दिले जाणार होते, परंतु अलीशा आला आणि त्या ठिकाणी त्याने ते विधवेचं तेल, आपल्याला माहीत आहे, ते तिला पुरलं. तिने ते विकून तिचं कर्ज तिने फेडलं होतं. हे जर त्या ठिकाणी होऊ शकतं, मी क्लेम करू शकतो, हे माझ्यावर पण लागू आहे. हे माझ्यावर सुद्धा झालंच पाहिजे आणि ते होईल, का होणार नाही? तिथे होऊ शकतं, इथेही व्हावंच लागेल. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे, असं कोणतं पाप आहे का प्रियांनो तुमच्याकडून घडलेलं की जे तुम्ही कोणालाच सांगू शकत नाही? त्याचंसुद्धा जसं आपण म्हणतो नियमात याची कुठं प्रोव्हिजन आहे का? ह्या पापाचं प्रोव्हिजन आहे का की असं कोणतं पाप तुमच्याकडून अंधारात कोणी तुम्हाला न पाहत असताना असं कोणतं पाप घडलंय का की जे तुम्ही कोणालाच सांगू शकत नाही? तर त्याच्यासाठी सुद्धा सोल्युशन आहे. क्लेम करताना मी हेच सांगेल, यशाचं पुस्तक याचं पहिलं सबसेक्शन आणि 18 सेक्शन 1 सबसेक्शन 18मध्ये दिलेलं आहे की तुमची पापे लाखेसारखी जरी लाल असली तरी ती मी क्षमा विसरून जाईल, त्याची मी क्षमा करेल. यासाठी प्रियांनो पवित्र शास्त्र वाचणं गरजेचं आहे. त्याच्यामधले नियम मला माहीत असणं गरजेचं आहे. कारण ते जर मला माहीत असलं, यासाठी मी परत एकदा रिइटरेट करेल, ह्या गोष्टी मी पुन्हा एकदा सांगेल, आत्मिक वाढ आहे, ते तर होतच आहे, माझं परिवर्तन होतच आहे. परंतु मला जर माझी बाजू मांडायची आहे, मला जर माझे अधिकार एक नागरिक म्हणून कोणते कोणते आहेत हे माहीत करून घ्यायचे असतील, तर तुम्हाला असं वाटत नाही का की जे माझी घटना आहे ती घटनेचा अभ्यास मला करावा लागेल? ती घटना मला पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी सांगत आहे की जर माझ्यावरती जे प्रकटी 12:10 जे मी पाहिलं की तो तुमच्यावरती दोषारोप करत आहे, माझी बाजू कोण मांडत आहे का? रोज माझ्याकडून पाप होत आहे, रोज चुका घडत आहेत, रोज काही ना काहीतरी पाप होत आहे मनात, अंतकरणात. तुम्ही ॲक्च्युली डायरेक्ट कोणाचा खून करणार नाही, मी हे नाही म्हणत तुम्ही जाऊन खून करताल तेच पाप मोजलं जाईल, नाही. नजरेनी, विचारांनी, अंतकरणाने पाप रोज होत आहे आणि सैतान हे पाहून आहे आणि तो क्षणात जाऊन तिथं जाऊन उभा राहतो, त्या न्यायासनासमोर डायरेक्ट म्हणतो पाप केलं, शिक्षा दे. आणि म्हणून आपल्या पुष्कळ जणांच्या आयुष्यामध्ये असे पुष्कळसे प्रॉब्लेम्स आहेत ज्याचा आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे आन्सर्स काही मात्र मिळत नाहीत. त्याचे आन्सर्स हेच आहेत प्रियांनो, माझ्यावर केस चालू आहे, आपल्यावरती खटला चालू आहे, परंतु त्याची बाजूच कोण मांडत नाही. मला स्वतःची बाजू मांडणं गरजेचं आहे आणि जर मला बाजू मांडायची आहे, मला नियम माहीत असणं गरजेचं आहे आणि नियम मला त्याच वेळेस कळतील ज्यावेळेस मी शास्त्र वाचेल. पुष्कळ ह्याच्यामध्ये असे पुष्कळसे अधिकार माझ्यावरती दिलेले आहेत एक नागरिक या नात्याने स्वर्गाच्या, की जे मला मिळालेच पाहिजे. परंतु जर मी ते क्लेमच केले नाही, ते जर मी घेतलेच नाहीत, ते जर मी मागितलेच नाहीत, तर मला ते मिळणारच नाहीत. आणि ते मी कधी मागेल ज्यावेळेस मला ते माहीत असतील. क्लेम करणं गरजेचं आहे. जसं एक केस लढली जाते, एक वकील जसा म्हणतो की अशी केस घडली होती, अशी केस घडली होती, अशा घटना घडल्यात, त्यानुसार हा निकाल दिला गेला पाहिजे. तर मी सुद्धा ज्यावेळेस मी लढत आहे, तर मी सांगताना हेच सांगेल, अशी घटना घडली आहे, मी सुद्धा त्यासाठी बांधलेले, कारण मी नागरिक आहे आणि नागरिक या नात्याने माझ्यावरती अधिकार आहेत. भैयांनो, ह्या गोष्टींसाठी म्हणून मी सांगत आहे, एस्पेशली यंगस्टर्स, त्यांना मी हेच सांगेल ज्यांना पुष्कळ वेळेला शास्त्र वाचणं हे बोरिंग वाटतं, मी एवढंच सांगेल, यासाठी वाचा कारण तुम्हाला तुमचे अधिकारच माहिती नाहीत. कळत न कळत ज्या चुका घडत चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये गुरफटत जात आहात, परंतु हे कळतच नाही आहे की नियम कोणते मोडलेत. येस, एक पोलीसचं काम जसं असतं ना की सांगणं की हे नियम पाळले गेले पाहिजे, पवित्र आत्मासुद्धा तेच काम करत आहे रोज. जर मी जर तेवढं माझी सेन्सिटिव्हिटी जर जास्त आहे, तर ते पवित्र आत्मा सांगण्याचं काम करतच आहे की हे चुकीचं आहे, हे करू नको, परंतु तो आवाज मी दाबत चाललो आहे. आणि कुठंतरी आपल्यातले कित्येक जण अट्टल गुन्हेगार असे बनवून पण गेलोत आणि ते कळलं पण नाही. एका गुन्हेगाराला कधीच कळत नसतं प्रियानो की त्याने गुन्हा केलेला आहे, त्याला त्याचा फरकच कळत नाही. आपल्याला वाटतं, बाहेरून बघणाऱ्याला वाटतं हा चुकीचा आहे, त्याला कधीच वाटत नसतं. आणि म्हणून मला हेच सांगू द्यात, प्रत्येक गोष्टीसाठी त्या शास्त्रामध्ये, त्या घटनेमध्ये प्रोव्हिजन्स आहेत. म्हणून मी सांगितलं, अशी कोणती पापं आहेत का की जे कोणाला नाही माहीत तुमच्याकडून घडलेली, फक्त तुम्हाला माहीत आहेत. तुमच्या अंतकरणाला त्याची जाणीव आहे.
की हो हे चुकीचं आहे, हो मी या ठिकाणी माझ्या मनानुसार नियम मोडला और नियमाला मी वाकवलेलं आहे, हे वचन किंवा ही जी गोष्ट आहे मी माझ्या सोयीनुसार फिरवलेली आहे, किंवा ख्रिस्ताची कृपा मी माझ्या सोयीनुसार फिरवून टाकली आणि ही गोष्ट मी करून बसलेलो आहे. मनाचं समाधान करताल, अंतःकरण नेहमी ते बोंबा मारून सांगेल चुकीचं केलं होतंस याची जाणीव आहे का? प्रियांनो, आहेत. रात्री झोपताना पुष्कळ वेळेला आपल्याला याची जाणीव होत असेल पण की काहीतरी चुकत आहे, काहीतरी चुकलेलं आहे, कुठंतरी आपण चुकलेलो आहोत. सांगायचं एवढंच आहे, हे वाचून घ्या एकदा. नियम कितीतरी आहेत, पुष्कळशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या, की ज्याच्यामध्ये परमेश्वराने त्याच्याच लोकांसाठी त्याने गोष्टी केल्यात. जर मी ते वाचल्या तरच मला कळेल आणि त्या गोष्टी मी माझ्या आयुष्यावर क्लेम करू शकेल. म्हणून मला संपवताना मला इतकंच सांगायचं आहे, स्वर्गाचे कोर्टरूम, येस हे रियालिटी आहे. जगाचा विचार करू नका. इथलं आयुष्य 60-70 वर्ष, दॅट्स इट. इथून संपल्यानंतर जे अनंत काळ आहे तिथे जिथं मला हिशोब द्यायचा आहे, मला माझी बाजू मांडायची आहे, त्या ठिकाणी मला नियम असणं माहीत असणं गरजेचं आहे. इथं इतक्या जाड जी आपली राज्यघटना आहे भारताची ती माहीत नसली तरी चालेल, कारण इथं तुम्हाला एकदा तुम्ही इथून जीव गेला तर ते नलिफाय होत असती, ती घटना तुमच्यावर लागू होत नाही. परंतु एक घटना अशी आहे प्रियांनो, जी आता पण लागू आहे आणि माझ्या मेल्यानंतर पण लागू आहे. ते नियम म्हणजे शास्त्रातले नियम. नियम गेलेले नाहीत, नियम तसेच आहेत, नियम जास्त कडक झालेले आहेत. प्लीज, आणि म्हणून मला सांगायचं आहे की स्वतःसोबत खेळू नका. स्वतःसोबत मनाला येईल तशी वचनं वाकवण्याचा प्रयत्न करू नका. पुष्कळ वेळेला आपण करून बसतो. आपण सध्याला कसं झालेलं आहे, आपण इतके बुद्धिवंत झालेलो आहोत की आपण आपल्या सोयीनुसार ती वचनं मोडणं तर लांब राहिलं, वाकवत असतो आणि स्वतःला त्याच्यामध्ये कम्फर्टेबल फील करून देत असतो. नाही, ठीक आहे, इट्स ओके, मी काय पाप केलेलं नाही, ते पाप झालेलं असतं. जे आहेत ते तसेच आहेत, त्याचा काना किंवा मात्रासुद्धा बदललेला नाही, त्याचा अर्थ तो तसाच आहे, तो बदलणार नाही. प्रियांनो, प्रयत्न करूयात की यापुढे ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचू त्यावेळेस मला ह्या रीतीने सुद्धा मी वाचेल की माझे अधिकार कोणते आहेत, नियम माझ्यावर कोणते आहेत, मी काय करणं गरजेचं आहे जर मी एक नागरिक म्हणून जगत आहे तर. आपण प्रार्थना करूयात. अत्यंत महान गौरव व सामर्थ्याने भरलेले आमचे जिवंत महान प्रभू परमेश्वर पित्या, सर्व महान महिमा गौरव तुला असू देत माझ्या बापा. माझ्या बापा, आजचं जे आम्ही वचन पाहिलेलं आहे की तुझं कोर्टरूम, तुझं सिंहासन आणि तुझं लक्ष आमच्यावरचं, आणि विशेष करून त्या सैतानाचं लक्ष, माझ्या बापा हो, रोज जीवन जगणं हे एक चॅलेंज असं असतं. तुझे नियम पाळणं, ते नियम ठेवणं हे एक आमच्यासाठी आव्हानच आहे माझ्या बापा. परंतु तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला सहाय्य कर आणि मदत कर. तो दोषारोप करणारा रोज तुझ्यासमोर येऊन आमच्या विरुद्ध बाजू मांडत आहे आणि माझ्या बापा आम्ही काहीच करू शकत नाही, कारण आम्ही इग्नोरन्समध्ये जगत आहोत, आम्हाला माहीतच नाही काय आहे ते. होऊ देत प्रियांनो, यापुढे माझ्या बापा ज्यावेळेस आम्ही शास्त्र वाचू, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्याशी बोल आणि ते नियम आम्हाला समजावेत, ते आम्ही ठेवावेत. त्यासाठी लागणारं आम्हाला जे विल पॉवर आहे, जे मार्गदर्शन आहे, हे तू पुरव. आमच्यासोबत तू राहा आणि आमचा सहाय्य करता तू हो माझ्या बापा. येशूच्या नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. या सुंदरशा संदेशाबद्दल मी हर्षल भालेराव यांचे आभार मानतो. खरोखर आम्ही पाहतो की आमच्या मंडळीमधून तरुण परमेश्वराची सेवा करण्यासाठी पुढे येत राहिलेले आहेत. अनेक तरुण परमेश्वरासाठी गीताच्या द्वारे, वाद्याच्या द्वारे परमेश्वराला आपलं समर्पण करीत गाणे गातात, परमेश्वराची सेवा करतात. आणि आज परमेश्वराच्या वचनातून आम्हाला बोध करणारे आमचे तरुण हर्षल भालेराव, उत्तम असं मार्गदर्शन त्यांनी आज प्रगटीकरणाच्या पुस्तकातून आम्हाला केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव देतो.
आणि जे परमेश्वराचं वचन आहे की तुमचे तरुण संदेश देतील. खरोखर या शेवटच्या काळामध्ये आमचे तरुण पुढे येत असताना परमेश्वराचं जे सत्य वचन आहे ते पूर्णतेला जाताना आम्हाला पाहण्यास मिळतं. पुन्हा एकदा मी परमेश्वराचे आभार मानतो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, प्रगटीकरणाच्या पुस्तकातून अभ्यास करून तुझ्या वचनाचं मार्गदर्शन उत्तम पद्धतीने हर्षल भालेराव यांनी केलं, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, तू त्याच्या ठाई तुझा पवित्र आत्मा ठेवलेला आहे. उत्तम वचनाचं मार्गदर्शन त्यांनी आज केलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर परमेश्वरा, तारण आणि सामर्थ्य हे आमच्या देवाचं आहे आणि ते पहिल्यापासून परमेश्वराने आपल्या अधीन ठेवलेलं आहे, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आणि हे सामर्थ्य आणि परमेश्वरा, तारणाची घोषणा करण्यासाठी तू आम्हाला ह्या जगामध्ये ठेवलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. या शेवटच्या काळामध्ये जगत असताना आम्ही आमचं तारण साधून घ्यावं, त्यासाठी परमेश्वरा तुझ्या वचनाचं मार्गदर्शन तू आम्हाला कर परमेश्वरा. आम्ही केलेल्या कृत्यांबद्दल आम्ही पश्चाताप करावा आणि ख्रिस्तामध्ये आम्हाला तारण आहे असं आम्ही आमच्या मुखाने कबूल करून ख्रिस्ताचा स्वीकार करावा, म्हणजे आम्हाला तारण प्राप्त होईल. होऊ दे परमेश्वरा, या वचनाच्याद्वारे तू आमचं पुनरुज्जीवन कर आणि या वचनाचं वचन आमच्या पावलाकरता दीप आणि मार्गावर प्रकाश असा असू दे, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आणि तुझं गौरव तू आमच्याद्वारे करून घेत राहतोस, म्हणून तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वदा तुझी दया आणि तुझी कृपा तू आमच्यावर रोज नवीन आणि नवीन करतो, त्याबद्दलही मी तुला धन्यवाद देतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमीन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमीन.